नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत. स्पर्धा परीक्षांना देणारा नळ आणि टाकी हा चॅप्टर खूप अवघड वाटतो. तो सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. हा या चॅप्टरचा पार्ट 2 असेल. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अंकगणिताचे प्रश्न घेत असतो. तसेच छोट्या ट्रिक्सही देत असतो. चला तर मग सुरुवात करूया. नळ ए आणि बी अनुक्रमे 10 तास आणि 13 1/3 तासात टाकी भरतात. नळ सी ती टाकी रिकामी करतो. तिन्ही पाईप एकत्र सुरू केले तर ती टाकी 8 तासात भरते. नळ सी किती तासात 25% टाकी रिकामी करेल असा प्रश्न केलेला आहे. तर एचं काय दिले, एका तासातलं काम दिले आपल्याला. काय असणार आहे, ए इज इक्वल टू 1/10. बीचं एका तासातील काम काय असणार आहे, 13 1/3. 1/13 1/3 असं आपण लिहितोय एका तासातील काम. सीचं काय काय काम असणार आहे, तर पाईप ती काय आहे, टाकी रिकाम करण्याचं काम करतो. म्हणजेच त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 1/c असं आपण लिहूया. तर ए प्लस बी प्लस सी तिन्ही मिळून किती तासात ती टाकी काय करतात, भरतात, तर 1/8. हेच आपण असं लिहू शकतोय, ए 1/10 प्लस 13 1/3. हे कसं करू शकतोय, 39 हे 40/3 म्हणजेच असं लिहू शकतोय आपण, 40/3 मायनस 1/c इज इक्वल टू 1/8. आता 1/10 प्लस ही 3 डिनॉमिनेटरला, हे काय जाणार, न्यूमरेटरला जाणार, 3/40 मायनस. आता हे काय करूया, प्लस 1/8 इकडे घेऊया, म्हणजे ते काय होईल, मायनस 1/8. आणि सीची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे, ती काय करूया, 1/c. त्यानंतर याचा LCM किती असणार आहे, लसावी किती असणार आहे, 40 लसावी असणार आहे. म्हणून 40ने काय करूया, प्रत्येकीला मल्टिप्लाय करूया. 40 इंटू 1/10 प्लस 40 इंटू 3/40 मायनस 40 इंटू 1/8 डिवायडेड बाय होल ब्रॅकेटला काय होणार आहे, 40ने डिवाइड होणार आहे. 10 चौक 40, 40 कॅन्सल होईल, 8×5 = 40. आपलं उत्तर काय, हे काय येईल, 4 + 3 - 5 डिवायडेड बाय 40 1/c. 3 काय येईल, 7 7 - 5 काय येईल, 2 2 डिवायडेड बाय 40 इज इक्वल टू 1/c. म्हणजेच काय, 1/c इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 20. म्हणजेच सी हा ती टाकी काय करेल, रिकामी करेल, किती, 20 तासात रिकामी करेल. कारण इथे आपण काय घेतलं, सी इज इक्वल टू -1/c. म्हणजेच आता काय येणार आहे, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, 25% टाकी तो रिकामी किती वेळात करेल. सी हा नळ 25% भाग टाकीचा किती वेळात रिकामी करेल. म्हणजेच काय, आपण कसं काढू शकतोय, वेळ लागणार आहे त्याला, जो सीला रिकामी करायला, 25% टाकी रिकामी करायला. म्हणजेच सुरुवातीला आपण काय करूया, 25% टाकीचा भाग म्हणजेच काय असणार आहे, 1/4 असणार आहे त्या टाकीचा भाग. म्हणजेच काय, हे जे असणार आहे ते काय असणार आहे, वर्क असणार आहे. म्हणजेच वेळ जे असणार आहे, काम, त्यानं किती काम केलेलं आहे, 1/4 टाकी रिकामं करायचं काम केलेलं आहे. भागिले काय करू शकतोय आपण, त्याचा रेट. रेट म्हणजे त्याचा वेग, टाकी रिकामी करण्याचा सीचा वेग. हा काय वेग आहे तो सीचा. म्हणजेच काय, आता काम काय असणार आहे, 1/4. आणि तो किती रेटने ती टाकी रिकामी करतोय, 1/20. म्हणजेच काय लिहू शकतोय आपण, 1/4 इंटू 20 डिवायडेड बाय 1. कारण हे डिनॉमिनेटरला जेव्हा वरती जाईल त्यावेळी काय होईल, 20 न्यूमरेटरला जाईल. म्हणजेच नळ सीला 5 तास लागतील 1/4 एवढा काय करायला लागेल, 1/4 किंवा 25% टाकीचा भाग रिकामा करण्यास सीला 5 तास एवढा वेळ लागेल. म्हणजेच आपलं उत्तर असेल सी, 5 तास. असेच अवघड वाटणारे पण सोप्या पद्धतीने मी हे प्रश्न तुमच्यासमोर सोडवून दाखवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर वळूयात दुसऱ्या प्रश्नाला. 2 नळ एक टाकी 24 मिनिट व 32 मिनिटात भरतात. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा की टाकी 18 मिनिटात भरेल. आता हे पूर्ण जे आहे, ही काय आहे, ही 18 मिनिटात काय भरणार आहे, टाकी भरणार आहे, असं लक्ष ठेवूया आपण, 18 मिनिट. तर 2 नळ चालू केले, 24 मिनिट आणि 32 मिनिटात भरतात. दोन्ही नळ एकदम सुरू केले असतात. दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा. समजा आपल्याला असं आपण समजूया की
एक्स वेळानंतर आपल्याला दुसरा नळ काय करायचा आहे, बंद करायचा आहे. म्हणजे एक्स वेळानंतर म्हणजे एक्स मिनिट काय करणार आहे, ए प्लस बी हे 2 नळ काय करणार आहेत, टाकी भरणार आहेत. तिथून पुढे आपल्याला दुसरा नळ बंद करायचा आहे, म्हणजे ए हा नळ तिथून पुढे 18 - एक्स एवढे मिनिट काय करणार आहे, काम करणार आहे किंवा ती टाकी भरणार आहे. हेच आपण कसं लिहू शकतोय, एक्स इंटू एचं काय असणार आहे रेट. रेट आपल्याला माहिती आहे एचा 1/24 प्लस 1/32 प्लस एचा रेट काय आहे 1/24 इंटू काय करणार आहे 18 - एक्स इज इक्वल टू 1. आता हे का लिहिलं, तर एक्स हा काय असणार आहे, टाईम असणार आहे आणि किती हे टोटल जे असणार आहे ते वर्क असणार आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, वर्क इज इक्वल टू टाईम इंटू रेट, किंवा हेच आपण मराठीत कसं लिहूया, काम इज इक्वल टू वेळ गुणुले वेग. म्हणजेच हा जो असणार आहे त्याचा तो वेग असणार आहे, हा असणार आहे तो वेग असणार आहे, हा असणार आहे तो टाईम असणार आहे, एक्स हा काय असणार आहे, वेळ असणार आहे आणि परत काय हे काय आहे, वेग आहे तो एचा. हा काय असणार आहे, तो वेळ असणार आहे. 18 - एक्स हा वेळ असणार आहे आणि हे काय असणार आहे, ते काम असणार आहे. मग याचा एल-सी-एम घेऊया आपण. कसं घेणार, 96 इंटू 1/24 प्लस 96 इंटू 1/32 डिवायडेड बाय ब्रॅकेटला काय करणार आपण 96 करणार. प्लस आता हे घेऊया 1/24 इंटू 18 - एस इज इक्वल टू 1. ओके, जरा इथे सुटसुटीत लिहूया आपण हेच. तर हे 24 इंटू 4 32च्या टेबलमध्ये 96 आहे म्हणून आपण इथे 96चा एल-सी-एम घेतलेला आहे. 32 त्रिक 96, 24 चोक 96 म्हणजे एक्स इंटू 4 प्लस 3 डिवायडेड बाय 96 आलं. 4 प्लस 3 डिवायडेड बाय 96 प्लस 18 डिवायडेड बाय 24 मायनस एक्स डिवायडेड बाय 24 इज इक्वल टू 1. आता हे सॉल्व करायचं आहे आणि एक्स फाइंड करायचं आहे. म्हणजे दुसरा नळ एक्स जे काय असणार आहे, दुसरा नळ किती वेळानंतर बंद करायचा, हेच आपलं आन्सर असणार आहे. म्हणजे हे आपण कसं करूया, 7x 4 + 3 7x 90 डिवायडेड बाय 96 प्लस 18 डिवायडेड बाय 24 मायनस एक्स डिवायडेड बाय 24 इज इक्वल टू 1. आता 1 मायनस काय करूया, हे 18 डिवायडेड बाय 24 कारण इथे ते काय प्लसमध्ये आहे. 7x डिवायडेड बाय 96 मायनस एक्स डिवायडेड बाय 24. आता इथं परत आपण एल-सी-एम घेऊ शकतो 96चं. म्हणजेच 96 इंटू 7x डिवायडेड बाय 96 मायनस 96 इंटू एक्स डिवायडेड बाय 24 डिवायडेड बाय 96 इज इक्वल टू काय होणार आहे, 24 मायनस 18 तिरकस गुणाकार केला आहे तर काय होणार आहे, 6 डिवायडेड बाय 24 म्हणजे काय होणार आहे, 1/4 येणार आहे. ओके, आता इथे 96 कॅन्सल होईल, हे राहील 7x आणि 24 चोक काय असणार आहे, 96 असणार, हे राहील 4x डिवायडेड बाय 90x इज इक्वल टू 1/4. आता 3x डिवायडेड बाय 96 इज इक्वल टू 1/4. म्हणजेच एक्स कसं करू शकतोय 1/4. 96 इकडे डिवाइड आहे, इकडे काय होईल मल्टिप्लाय होईल, 3 इकडे मल्टिप्लाय आहे, इथं काय होईल डिवाइड होईल. आता 8 मिनिटानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, बी हा नळ काय करावं लागणार आहे, बंद करावं लागणार आहे. त्यानंतर ती टाकी 18 मिनिटात भरणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे 8 मिनिट्स. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. कदाचित हा प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत असू शकतो. एक नळ एक टाकी 10 तासात भरते, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 4 तास उशिरा भरते. जर टाकी पूर्ण भरलेली असेल, तर टाकी किती वेळात रिकामी होईल? आता टाकी किती वेळात भरते? 10 तासात भरते. एक टाकी 10 तासात भरते, परंतु छिद्र असल्यामुळे ती किती वेळात भरते? तास उशिरा, म्हणजे 10 + 4 14. हेच आपण कसं लिहू शकतोय, 1/10 मायनस 1/14 म्हणजेच काय होईल, 14 - 10 डिवायडेड बाय 140 इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 140. म्हणजे काय होईल, 35 तास काय लागणार आहेत, ती पूर्ण टाकी भरलेली टाकी पूर्ण रिकामी करायला काय लागणार आहेत, 35 तास आपल्याला लागणार आहेत. त्यांनी काय विचारले, जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर टाकी किती वेळात पूर्ण रिकामी होईल? म्हणजेच किती वेळात होईल टाकी रिकामी, 35 तासात काय होईल, ती टाकी पूर्ण रिकामी होईल.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा चॅलेंजिंग प्रश्नांसोबत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक यू.